सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम. साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त सर्वांना सर्वात प्रथम तर मी शुभेच्छा देतो. आता मी माझ्या मूळ विषयाकडे येतो. मुळात ज्या वेळेला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंती असते किंवा आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवेंची जयंती असते, जे काही आता वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये जे काही मोर्चे चालू आहेत सरकारच्या विरोधात, त्याच वेळेला फक्त आपण एकत्र येताना दिसतो. वारंवार जयंती असेल त्याच वेळेला आपला समाज हा एकत्र येतो. पण इतर वेळेला सुद्धा आपला समाज हा एकत्र आला पाहिजे, कुठेतरी नेहमी बसला पाहिजे. ठीक आहे, महाराष्ट्र पुष्कळ मोठा आहे आणि त्या पुष्कळ मोठ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावखेड्यामध्ये मातंग समाज आहे, परंतु हा सुद्धा एक निर्णय होणं गरजेचं आहे की आपण जिल्हा असेल, गाव असेल, मग ते भले त्या गावातले 10 घरं असतील, पण त्या 10 घरांनी ह्या जयंतीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा तरी निदान बसणं गरजेचं आहे. आपल्या परिसरातली किती मुलं आपली शिकलेली आहेत, किती बेरोजगार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत आपल्या परिसरातली परिस्थितीच मुळात आपल्याला माहिती नसेल तर आपण काय जगासमोर जाणार आहोत, हा माझा मूळ प्रश्न आहे. कारण की अडचण ही कळाल्याशिवाय त्याच्यावरती उपाययोजना होत नाहीत आणि अडचण ही आहे, प्रत्येकाला आहे, पण उपाययोजना ही कुणाकडून केली पाहिजे हे पण सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे. म्हणून माझी अशी विनंती आहे सर्व समाज बांधवांना, ज्या ठिकाणी अण्णाभाऊंच्या जयंत्या होणार आहेत, साजऱ्या होणार आहेत, त्या ठिकाणी ज्या पद्धतीने वर्गीकरणाचा विषय असेल, आता नव्याने RTची निर्मिती झाली आहे, त्याचा प्रसार आपल्याकडून झाला पाहिजे. किती मुलं आपली बेरोजगार आहेत हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. किती मुलं आपली चांगली अशी शिकलेली आहेत की त्यांना शिक्षण असून सुद्धा नोकरी नाही आहे किंवा कुठल्या व्यवसायाच्या बाबतीमध्ये ते कुठे मागे पडतात, असं थोडंसं पुशबॅक आपल्या नेत्या मंडळींनी करणं गरजेचं आहे आणि त्याचा एक आराखडा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्याकरिताच मी हा एक आज छोटासा एक व्हिडिओच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की सर्व समाजातल्या प्रत्येक लीडर असतील, कार्यकर्ते असतील, नेते असतील, त्यांना की असं काहीतरी एक धोरण आपण ठरवणं गरजेचं आहे. इतर लोक बसतात एकत्र, फक्त आपला समाज हा एकत्र कधी बसताना दिसत नाही. प्रत्येक वस्त्यांमध्ये आपण मला वाटते बसणं गरजेचं आहे आणि आपल्या परिसरामध्येच मुळात जास्त मोठ्या प्रमाणात आपण लक्ष देणं गरजेचं आहे. क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम.